हॅलो, आवाज येतोय का? आवाज हो येतोय का? सर. येतोय सर. हा, मागच्या वेळेस आपण मोमेंटम कॉन्झर्व्ड कसं असतं हे डिस्कस केलं होतं. याचे न्यूमेरिकल्स पण कशा लेवलचे येऊ शकतात, कशा टाईपचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला पाहायला भेटतील त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस केलं. इनिशियल मोमेंटमची प्लस आणि फायनल मोमेंटमची प्लस सेम असते. सर ते ओके किती नाही आलं अजून? का काय माहित, नाही आलं. आल्यात ना? ओके, सो सी नेक्स्ट टॉपिक पहा. याच्यामध्ये रिकॉल वेलॉसिटी ऑफ गन व्हेन बुलेट इज फायर्ड, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे हा. म्हणजे तुमच्या गनची जे रिकॉल वेलॉसिटी असते ते किती असते. आता सेम क्वेश्चन, सेम सेम कॉन्सेप्ट, सेम सगळं, फक्त प्रॅक्टिकल केस आहे. तर घाबरायचं नाही याला. हे समजा एक गन असेल, आता गन सारखी वाटत नसली तरी आहे. ओके, अशी गन असेल समजा तुमची. त्या गनला, गन मध्ये एक बुलेट असेल समजा, ती बुलेट तुम्ही फायर केली. आता सध्याला या बुलेटचा मॅटर काय राहतो की इथं दोन ऑब्जेक्ट आहेत पहा. तर या बुलेटचे मास समजा आपण त्याला यम 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 मास म्हणू त्या बुलेटचं, आणि या गनचं मासला आपण कॅपिटल एम म्हणू. ओके ओके, ओके सर. आवाज हो येतोय ना? सर. हा हा. तर आता आपण काय म्हणणार की या ठिकाणी मोमेंटम कसं राहील. तर मोमेंटम इक्वल राहणार आहे. का? कारण हे पहा, या बुलेटची जी वेलॉसिटी राहील त्याला जर आपण समजा यू म्हटलं, म्हणजे बुलेटच्या वेलॉसिटीला, तर बुलेटची वेलॉसिटीचं मोमेंटम म्हणजे फायर झाल्यानंतरचं आणि गनच्या फायर झाल्यानंतरचं मोमेंटम हे इक्वल असलं पाहिजे. आता याला जर तुम्ही एकदम एकदम प्रॉपर वेनी पाहायचं म्हटलं तर ते असं येणार आहे पहा. समजा हे असं आहे, सुरुवातीची केस आणि फायनलची केस, म्हणजे दोन्ही केसेस सांगतो आता. हे सुरुवातीची केस आहे आता, म्हणजे इनिशियल. तर इनिशियल मध्ये याची वेलॉसिटी समजा v1 असेल इनिशियल वेलॉसिटी, तर याची समजा वेलॉसिटी u1 असेल. आता मी काय करतोय, बुलेटच्या वेलॉसिटीला u म्हणतो आणि गनच्या वेलॉसिटीला v म्हणतो. समजलं का? ते स्टँडर्ड मी ठरवतो, स्टँडर्ड काही फिक्स नाहीये की कशाला काय म्हटलं गेलं पाहिजे, हे तुम्ही डिसाईड करणार. ओके, हे इनिशियलची केस झाली, म्हणजे हे इनिशियलचा मोमेंटम झालं की नाही, आणि हे इनिशियलचा मोमेंटम झालं की नाही, सुरुवातीचा मोमेंटम. आता या सुरुवातीच्या मोमेंटम मध्ये काय झालेलं आहे की सुरुवातीच्या केसमध्ये हे गन आणि बुलेट दोघं थांबलेले आहेत. स्टेडी स्टेट मध्ये ना, ते फायर होण्याच्या आधी दोघं बुलेट आणि गन एका ठिकाणीच असतील की नाही. समजलं का? हो सर. हा, स्टेशनरी पोझिशन मध्ये. मग त्यामुळे याची वेलॉसिटी v1 इथं 0 असेल आणि याची वेलॉसिटी u1 इथं 0 असेल. म्हणून त्याचं सुरुवातीचं मोमेंटम म्हणजे इनिशियल मोमेंटम इनिशियल दोघांचं 0 असेल. समजलं? इनिशियली ते 0 आहेत दोघांचे मोमेंटम, त्यामुळे यांचा काही रोल येत नाही. बरोबर? हो. म्हणजे हे कन्सिडर जरी केले तरी पण त्याचा इम्पॅक्ट दिसणार नाही, कारण ते सुरुवातीला दोघंचे दोघं 0 आहेत. एखाद 0 असला असता, एक नसला असता तर गोष्ट वेगळी होती. दोघं 0 झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट येतोय. मग आपला फॉर्म्युला कसा असतो, इनिशियलचा मोमेंटम आणि आफ्टर फायरिंग मोमेंटम, म्हणजे फायर झाल्यानंतरचं मोमेंटम काय असेल, तर फायर झाल्यानंतर गनचं मोमेंटम यम v2 झालेलं असेल, फायनल वेलॉसिटी वाढलेली असेल, आणि या ठिकाणी इचा मोमेंटम छोटा यम आणि u2 झालेला असेल. समजलं का? हो. समजलं का? हा, फायरिंग नंतर. मग हे इनिशियलचं मोमेंटम होतं, हे फायनल मोमेंटम आहे, हे फायनल मोमेंटम आहे, हे इनिशियलचं मोमेंटम होतं. आता मी काय सांगितलं तुम्हाला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय म्हणतो की इनिशियलचं मोमेंटम इज इक्वल टू फायनलचं मोमेंटम असलं पाहिजे दोघांचं. मग दोघांचं इनिशियलचं मोमेंटम काय होतं, तर ह्या गनचं इनिशियल मोमेंटम होतं कॅपिटल एम v1 प्लस बुलेटचं इनिशियल मोमेंटम होतं स्मॉल एम u1 इज इक्वल टू असायला पाहिजे होतं काय, गनचं फायनल मोमेंटम यम u2, नाही बुलेटचं फायनल मोमेंटम आणि गनचं फायनल मोमेंटम यम v2. समजलं? समजलं का? सर हेच परत एकदा हो रिपीट करा. म्हणजे फक्त एवढे इनिशियल आणि फायनल. एज म्हटले ना हे तुम्ही, बा, प्लस हे इनिशियल मोमेंटम गनचं प्लस इनिशियल मोमेंटम बुलेटचं. काही डाऊट याच्यात? नाही. हा, त्यात इज इक्वल टू असलं पाहिजे
फायनल मोमेंटम बुलेटचं प्लस फायनल मोमेंटम गनचं. समजलं का? हो. मग आता याच्यामध्ये काय होतंय, याच्यामध्ये असं होतंय की हे V1 व्हेलॉसिटी 0 होती सुरुवातीला, त्यामुळे हे मोमेंटम 0 होतं. सुरुवातीला हे पण गोडी पण थांबलेली होती, त्यामुळे त्याचं मोमेंटम पण 0 होतं. म्हणजे इकडची लेफ्ट साईड पूर्ण 0 आहे. आलं लक्षात? आलं का लक्षात? हॅलो. हो सर. हो सर. हा हा. आता पुढे पहा, समजलं नाही प्रत्येकाला? हो. सुरुवातीची गनची वेलॉसिटी 0 होती आणि बुलेटची पण वेलॉसिटी सुरुवातीची 0 होती. आफ्टर फायर ते वेलॉसिटी आलेली काहीतरी. मग आता काय ऍक्च्युअल काय झालं, ते ऍक्च्युअल असं झालं पाहिजे 0 इज इक्वल टू एम, म्हणजे कॅपिटल एम घेतो इथे समजा, बुलेटचं मास इंटू बुलेटची वेलॉसिटी. बुलेट मागे ओढली जाईल ना अशी, आणि प्लस बुलेट नाही, गन मागे ढकलली जाते बा फायरिंग नंतर, बरोबर की नाही? हो सर. हा, मग ते तसं आहे. मग 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 हे बुलेट पण पुढे जाते, पुढे फायर होते. मग यम त्या बुलेटचं मास आणि U2 त्याची वेलॉसिटी वाढलेली, असं झालं. मग आता हे इज इक्वल टू 0 झालं की नाही? मला समजा त्यांनी काय विचारलंय, रिकॉईल वेलॉसिटी ऑफ गन म्हणजे V2, गन आफ्टर फायरिंग किती वेलॉसिटीने मागे ओढली जाईल, असा प्रश्न येतो. समजलं का? समजलं का? गन फायरिंग नंतर किती वेलॉसिटीने मागे ओढली जाईल ना. रिकॉईल वेलॉसिटी गनची V2 असणार ना. गनला वेलॉसिटी भेटली बॅकवर्ड डायरेक्शनला V2. नाही समजलं? नाही सर. अरे ही गन आहे ना, ही बुलेट जेव्हा पुढे जाईल तेव्हा गन मागे ओढली जाईल ना, अशी ढकलली जाते ना मागे ती. बरोबर आहे. मग या वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी झाली ना V2. नंतर 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 आली ना ती वेलॉसिटी हा, फायरिंग नंतर, आणि हे बुलेटची वेलॉसिटी U2 म्हटली आपण इथं. समजलं. मग आता मला रिकॉईल वेलॉसिटी काढायची म्हणजे V2 काढावी लागेल. रिकॉईल म्हणजे काय? रिकॉईल म्हणजे काय? बॅकवर्डची वेलॉसिटी. बॅकवर्ड डायरेक्शनला गनला किती वेलॉसिटी भेटली, ते वेलॉसिटीला रिकॉईल वेलॉसिटी म्हणतात गनची. सो आता याच्यामध्ये मला V2 काढावी लागेल. तर V2 कशी निघणार मग? तर हा यम छोटा यम आणि U2 इकडे शिफ्ट करा, म्हणजे तो मायनस स्मॉल एम U2 इज इक्वल टू कॅपिटल एम V2 भेटेल. आणि जर मला V2 पाहिजे असेल तर मी या कॅपिटल एम इकडे डिवाइड करणार. सो मला फॉर्म्युला भेटणार मायनस बुलेटचं मास, बुलेटची वेलॉसिटी आफ्टर फायरिंग डिवायडेड बाय गनचं मास इज इक्वल टू रिकॉईल वेलॉसिटी. समजलं का? सर परत एकदा रिपीट कराय. MU2 अपॉन M इक्वल्स टू V2 ते काय रिपीट करू? काही समजलं नसेल तर शॉर्टकट मध्ये सांगतो. असं हे नाही, जो आहे ना, समजलं पण फक्त ते परत हा रिपीट ठीक करा. आहे, जाऊ दे. समराईज करून घ्या. शॉर्ट मध्ये समराईज करा. हे बघा, ही गन आहे की नाही अशी, या गन मधनं जेव्हा बुलेट जाईल पुढे, त्या बुलेटची वेलॉसिटीला तुम्ही U म्हणा, आणि बुलेटचं मास समजा स्मॉल एम आहे. क्लिअर? हो. हा. आफ्टर फायरिंग फायरिंग नंतरचं मास, फायरिंग नंतरची वेलॉसिटी हे आफ्टर फायरिंग वेलॉसिटी. नंतर हे गन आहे, गनची फायरिंग नंतरची वेलॉसिटी V आहे, ती या बॅकवर्ड डायरेक्शनला असेल अशी, म्हणजे गन मागे ओढली जाते. आणि गनचं मास आहे कॅपिटल M. हे डाऊट? नाही. हा, तर विषय असा आहे की हे M आणि U या दोघांचा मोमेंटम असं राहील की स्मॉल m आणि U हे मोमेंटम इज इक्वल असलं पाहिजे. बरोबर? इज इक्वल असलं पाहिजे बॅकवर्डच्या, बरोबर? बॅकवर्ड डायरेक्शनच्या मोमेंटम एवढं, म्हणजे काय असलं पाहिजे? कॅपिटल M आणि V च्या मोमेंटम एवढं, बरोबर? हो सर. फक्त एवढा प्रश्न याच्यामध्ये की डायरेक्शन ऑपोजिट आहे, म्हणजे याची फॉरवर्ड डायरेक्शन आहे, तर हा बॅकवर्ड डायरेक्शनला जातो, म्हणून हे निगेटिव्ह घ्यावं लागतं. आलं लक्षात? हो. डायरेक्शन ऑपोजिट आहे ना, सो दॅट्स निगेटिव्ह. जर व्हीला पॉझिटिव्ह घेतलंय, म्हणजे गनच्या याला जर पॉझिटिव्ह घेतलं तर त्या पुढच्याला निगेटिव्ह घ्यावं लागेल. याला जर पॉझिटिव्ह घेतलं तर याला निगेटिव्ह घ्यावं लागेल. याला पॉझिटिव्ह घेतलं तर याला निगेटिव्ह घ्यावं लागेल. कोणाला तरी एकाला निगेटिव्ह घ्यावं लागतं. तुम्ही कोणालाही कन्सिडर करा. मग आता मला V काढायचंय म्हणून मी व्हीला राहू दिलं, इकडच्याला घेतला निगेटिव्ह. मग आता मला जर V पाहिजे असेल, म्हणजे रिकॉईल वेलॉसिटी, मागची वेलॉसिटी, तर कशी निघेल ती? मायनस बुलेटचं मास, बुलेटची फायरिंग नंतरची वेलॉसिटी डिवाइडेड बाय गनचं मास, हे इकडे डिवाइड इज इक्वल टू मास ऑफ गन कॅपिटल M.
हे तुला भेटणार बुलेटची रिकॉईल वेलॉसिटी, गनची रिकॉईल वेलॉसिटी. काही डाऊट आता? नाही सर. हा, तर हे जे आहे ना हे असं इतकं शॉर्टकट नव्हतं ते. त्याच्यामध्ये इनिशियलच्या दोन्ही केसेस 0 झाल्यामुळे ते तेव्हा कॉम्प्लिकेट झालं होतं. कारण मी तुम्हाला सुरुवातपासून शिकवलं ते मोमेंटम कॉन्व्हर्ट कसं असते. तर इनिशियल केसेस 0 झाल्यामुळे ते दिसत नाहीये, पण असं प्रत्येक वेळी होणार नाही. म्हणजे आता हे केस आहे म्हणून झालं, असं प्रत्येक वेळी होणार नाही. तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या. इनिशियल आणि फायनल इक्वल असतं, बस एवढा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यावर असे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स असतात. तर रिकॉईल वेलॉसिटी विचारली तर हा फॉर्म्युला येतो का तुमचा? दिसतो इथं तुम्हाला. रिकॉईल वेलॉसिटी ऑफ गन, रिकॉईल वेलॉसिटी ऑफ गन व्हेन बुलेट इज फायर. तर ही गनची बॅकवर्ड डायरेक्शनची वेलॉसिटी आहे. हे छोटा एम म्हणजे मास ऑफ द बुलेट आहे. हे इथं हे जे छोटा व्ही वापरलाय त्यांनी, हा छोटा व्ही म्हणजे आपल्या हिशोबाने यू. समजलं का? बुलेटची वेलॉसिटी. ओके. हो सर. आणि हे कॅपिटल एम म्हणजे गनचे मास, स्मॉल एम म्हणजे बुलेटचं मास, आणि व्ही म्हणजे रिकॉईल वेलॉसिटी बॅकवर्ड डायरेक्शनला गनची. असं तो फॉर्म्युला आहे. डायरेक्शन त्याची मायनस का झाली आहे? कारण ही व्ही जर का फॉरवर्डला जात असेल तर ही जे कॅपिटल व्ही आहे ते बॅकवर्डला जाते. सो दॅट्स वाय ते मायनस आहे. ओके. महत्वाचा सम येतो याच्यावरती. फॉर्म्युला डायरेक्ट पाठ झाला तर खूपच चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे कॉन्सेप्ट. जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजला तर खूप जास्त चांगलं आहे. कारण प्रत्येक वेळी गनच क्वेश्चन मध्ये येईल असं नाहीये. तिथं कॅरमच्या गोट्या येऊ शकतात, तिथं स्नूकर येऊ शकतं, तिथं वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, व्हरायटी ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत तिथे. सगळ्यांना आपल्याला एकच थेरम लावा लागतो. वेलॉसिटी ऑफ कनेक्टेड बॉडीज. जर का बॉडी एकमेकाला कनेक्टेड असतील त्यांची वेलॉसिटी कशी काढतात? ओके. तर त्यांची वेलॉसिटी अशी असते पहा. म्हणजे समजा एक बॉडी अशी आहे आणि तिला दुसरी बॉडी अशी कनेक्टेड आहे. ही बॉडी नंबर 1, ही बॉडी नंबर 2. ओके. हो सर. आणि यांची जर मला वेलॉसिटी काढायची असेल, म्हणजे ॲव्हरेज वेलॉसिटी दोघांची मिळून, म्हणजे हे वेलॉसिटीने जात आहे, ही पण एक वेलॉसिटीने जात आहे, हे कनेक्टेड आहे एकमेकाला लिंकनी, म्हणजे दोऱ्यानी किंवा कशानी पण स्ट्रिंगनी कनेक्टेड आहेत दोघं बॉडी एकमेकाला. आणि आपण एक व्ही वेलॉसिटी काढतो या दोघांची. हे जे ह्या दोघांची कंबाईन वेलॉसिटी निघते बघ. मग ती कंबाईन वेलॉसिटी कशी काढतात? ती कंबाईन वेलॉसिटी या फॉर्म्युलाने काढली जाते. समजलं? तर खूप सोपा आहे तो फॉर्म्युला. सिरीज सारखा फॉर्म्युला आहे, सिरीज सारखा. सिरीज कॉम्बिनेशन माहिती आहे तुम्हाला? ते सिरीज कॉम्बिनेशन असतं का रेजिस्टन्सचं? मास M1 इथं, मास M2 इथं, मग हे कॉम्बिनेशनचे फॉर्म्युलेशन निघतात. आता याच्यात काय आहे, याचं मोमेंटम काय राहील? समजा सपोज हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टची वेलॉसिटी v1 आहे आणि या ऑब्जेक्टची वेलॉसिटी v2 आहे आणि दोघं एका लिंकनी कनेक्टेड आहे, बरोबर? तर मग त्यांची कंबाईन वेलॉसिटी काय येईल? तर कंबाईन वेलॉसिटी अशी काढतात. M1 v1 M2 v2 म्हणजे याचं मोमेंटम p1 याचं मोमेंटम p2 या दोघांची प्लस डिवाइडेड बाय टोटल मास. टोटल मास काय? M1 प्लस M2. क्लिअर? क्लिअर? हो सर. हां, तर हे लक्षात ठेवा. फॉर्म्युला विचारला जातो. सिरीजमध्ये जर बॉडी कनेक्टेड असतील, एकाचं मास M1 असेल, दुसऱ्याचं मास M2 असेल, एकाची वेलॉसिटी v1 असेल, दुसऱ्याची वेलॉसिटी v2 असेल, तर दोघांची कंबाईन वेलॉसिटी किती? तर दोघांचा मोमेंटम काढायचं, त्यांची प्लस करायची, डिवाइड बाय त्याचा टोटल मास करायचं. तुम्हाला त्याची वेलॉसिटी कंबाईन वेलॉसिटी भेटून जाते. हे सिरीज कॉम्बिनेशन वरून काढलेले आहेत मासेसच्या. ते तुम्हाला सध्याला नाही आहे, ते 12वीत येईल तुम्हाला. ओके. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा एक प्रकार असतो पहा. आपण तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारला जातो, हा शब्दच लक्षात राहत नाही विद्यार्थ्यांच्या. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन याच्या कॉन्सेप्टशी काही संबंध नाही, म्हणून तो शब्द लक्षात राहत नाही. या शब्दाला नीट लक्षात ठेवा. रेस्टिट्यूशन, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे काय असतं? एक फॉर्म्युला त्याचा लक्षात ठेवा. फॉर्म्युला कॉन्सेप्टच तसा येतो. फायनल वेलॉसिटी मधला डिफरन्स आणि इनिशियल वेलॉसिटी मधला डिफरन्स, पहिल्या बॉडीचा दुसऱ्या बॉडीचा, याच्या रेशोला कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणतात. समजलं? त्याची डेफिनेशनच तशी. डिफरन्स बिटवीन फायनल वेलॉसिटी ऑफ टू बॉडीज to the ratio of difference between final velocity of two body to the initial velocity of two bodies is called as coefficient of restitution. अशी डेफिनेशनच आहे त्याची.
सो ही टर्म लक्षात ठेवा. म्हणजे काय, समजा दोन ऑब्जेक्ट असतील, एक पहिला ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, याचा मास m1 आहे, याचा मास m2 आहे. समजा असे दोन ऑब्जेक्ट आहेत आणि याची वेलॉसिटी समजा v1 आहे, याची वेलॉसिटी v2 आहे आणि हे फायनल वेलॉसिटी झाली आणि इनिशियल वेलॉसिटी याची u1 होती आणि याची फायनल इनिशियल वेलॉसिटी u2 होती. समजलं? इनिशियल आणि फायनल. तर मी जर तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ रिस्टिट्यूशन विचारलं तर फायनल वेलॉसिटी मध्ये फायनल वेलॉसिटी दुसऱ्याची फायनल वेलॉसिटी मायनस पहिल्याची फायनल वेलॉसिटी करायची आणि दुसऱ्याची इनिशियल वेलॉसिटी मायनस पहिल्याची इनिशियल वेलॉसिटी करायची आणि यांचा रेशो घ्यायचा. समजलं का? म्हणजे आपल्याला कोएफिशिएंट ऑफ रिस्टिट्यूशन मिळतं. ओके ओके. पुढे पहा, फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवून घ्या. वेलॉसिटीज ऑफ कोलायडिंग बॉडीज आफ्टर इलास्टिक कोलिजन. आता हे जे आहे ना, हे बुकच्या बाहेर आहे, म्हणजे हे प्रॅक्टिकल न्यूमेरिकल पासून तयार केले गेलेले फॉर्म्युले. कोणत्या तरी एक्झाम मध्ये असा टाईपचा न्यूमेरिकल पडला असेल, त्याच्यावरून तो फॉर्म्युला तयार करून टाकलाय. म्हणजे डेरिव्हेशन काढायची गरज पडत नाही, तर डायरेक्ट रट्टा मारल्यासारखंच पाठ करावं लागतं यांना. सो वेलॉसिटीज ऑफ कोलायडिंग बॉडीज आफ्टर इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजन जर झालं तर मग त्यांच्या वेलॉसिटीज कशा असतात कोलायडिंग बॉडीजच्या आफ्टर इलास्टिक कोलिजनच्या नंतर. ओके. सो v1 आणि v2 हे इनिशियल वेलॉसिटी, पहिल्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी आणि दुसऱ्या ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी असं येते. ओके. तर नीट लक्षात घ्या. आता हा जो फॉर्म्युला आलेला आहे, हा फॉर्म्युला कसा आला आहे, याला डेरिव्हेशन आहे थोडंसं. मोमेंटम दोघं कॉन्झर्व्ह केलेले आहेत सुरुवातीला आणि नंतरला, आणि इनिशियलच्या केसेसमध्ये ते फॉर्म्युले फाइंड केलेले. आणि दोन मासेस एकमेकाला कनेक्टेड आहेत, म्हणजे असे दोन मासेस m1 आणि m2. समजलं का? आणि यांचं इलास्टिक कोलिजन होणार आहे, एकमेकांमध्ये कोलाइड होणार आहे. आणि कोलिजन नंतर त्यांची या मासची फायनल वेलॉसिटी आणि या मासची फायनल वेलॉसिटी काय असेल असा प्रश्न आहे. समजलं का? परत रिपीट करा सर, परत रिपीट करा. दोन मासेस असतील m1 आणि m2. ओके. सुरुवातीला याची इनिशियल वेलॉसिटी असेल v1, याची इनिशियल वेलॉसिटी असेल u2. ओके. हॅलो. ओके. हो सर. हो सर. इलास्टिक कोलिजन झालं म्हणजे हे कोलाइड झाले एकमेकावरती बंबार्ड झाले. त्याच्यानंतर याची v1 वेलॉसिटी आणि याची v2 वेलॉसिटी काय असेल असा प्रश्न आहे. v1 काढा आणि v2 काढा, म्हणजे फायनल वेलॉसिटी ऑफ m2 आणि फायनल वेलॉसिटी ऑफ m1. समजला क्वेश्चन? हो सर. हा, अशा टाईपचा जेव्हा क्वेश्चन असतो तेव्हा हे याला डिराईव्ह करावं लागतं. म्हणजे डिराईव्ह म्हणजे काय, याचं मोमेंटम काढावं लागेल. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमनेच काढतात ते. याचं मोमेंटम इनिशियलचं आणि याचं इनिशियलचं या दोघांचे प्लस याच्या फायनलचं आणि याच्या फायनलचे एवढी असते. मग हे फायनल हे v2 आणि हे v1 याला इन टर्म्स ऑफ u2 आणि u1 कन्वर्ट करावं लागतं आणि मग सिम्प्लिफाय करावं लागतं. आता त्याला थोडंसं वेळ लागतो, तर या गोष्टीच्या नादी तुम्ही लागू नका. डायरेक्ट हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फायदा होईल. आलं का लक्षात? म्हणजे रट्टा मारायचा. कारण हा, या फॉर्म्युल्याचा रट्टा मारा, याला मग अप करा. समजलं? एवढ्या केसला. कारण हे याचं डेरिव्हेशन द्यायला गेलं तुम्हाला ते 1 पान डेरिव्हेशन मध्ये लागेल आणि तुम्हाला टाइम किती भेटतो? किती? 50 सेकंद. 50 सेकंद फक्त. हा 50 सेकंद भेटतात सोडवायला. 50 सेकंद मध्ये तुम्ही सम वाचणार का, त्याला डिराईव्ह करणार का, त्याचं सोल्युशन काढणार का, कॅल्क्युलेशन करणार आणि कधी टिक करणार. म्हणून काही गोष्टी मगअप कराव्या लागतात आणि काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. सो ही गोष्ट मगअप करण्यासारखी, त्याला मगअप करा. ओके. सो ह्या जो v1 ची वेलॉसिटी असते त्याचा फॉर्म्युला असतो, हे पहा, मासेसची सबट्रॅक्शन करायची, मासेसची प्लस करायची इंटू इनिशियल वेलॉसिटी. त्याच्यानंतर सेकंड मासला 2 ने मल्टिप्लाय करायचं, दोघांची प्लस करायची, त्यानंतर दुसऱ्याची इनिशियल वेलॉसिटी. असं केलं तर तुम्हाला पहिल्याची फायनल वेलॉसिटी भेटते. आणि सेम टर्म अशीच आहे, फक्त हे अल्टर झालंय. समजलं का? दुसऱ्याची भेटते. हे पहा, हे 2 ऑफ मास 2 डिवाइड बाय m1 प्लस m2. तसं या v2 च्या वेलॉसिटी मध्ये फक्त हे टॉइस ऑफ मास 1 डिवाइड बाय m1 प्लस m2 याला येतं. u1 वेलॉसिटीला. u1 म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ऑफ मास 1. आणि ही जी टर्म इकडची होती m1 मायनस m2 अपॉन m1 प्लस m2 ती या u2 ला घ्यायची सेकंड काढताना. समजलं? हो. एवढं फक्त लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला रट्टा मारा, याचं एक्सप्लेनेशन देऊन काही फायदा होणार नाही. लांब लचक सांगितलं मी कसं काढायचं ते.
मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम, मोमेंट ऑफ फोर्स, टॉर्क. टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. टॉर्क कशासाठी वापरतो आपण? टॉर्क काय तयार करतो? कोणची मोशन तयार करतो टॉर्क? टॉर्क कुठली मोशन तयार करतो? लिनियर मोशन, रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन, कुठली मोशन? अरे टॉर्क कुठली मोशन तयार करतो? शिकवलंय ना मी पहिल्या चॅप्टरमध्ये डायमेन्शन शिकवताना. अरे ती कुठली मोशन तयार करतो? मृदुला माहित नाही? रोटेशनल मोशन परफॉर्म करतो ना बाळांनो. असं काय करतो तुम्ही? टॉर्कचा फॉर्म्युला कसा काढलाय आपण? टॉर्कची डेफिनेशन असते प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज टॉर्क. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा प्रोडक्ट म्हणजे टॉर्क असते. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा प्रोडक्ट म्हणजे टॉर्क असते. आता मला सांगा, मला जर हा सर तुम्हाला माझा आवाज येतोय का? कारण की मी बोलतेय पण जातच नाही. आता लावा. मला फक्त स्क्रीनच दिसते तुमचा. मध्ये मध्ये आवाज माझ्यासाठी ब्रेक होतो. ब्रेक होतोय का आवाज? माझ्यासाठी माझं बहुतेक नेट कमी आहे. अच्छा अच्छा बरं ठीक आहे. व्हिडिओ आदित्य तुला ते व्हिडिओ कसं टाकायचं समजलंय का? हो मग तू टाकतोय का? हो आज टाकून देईल मी सर सगळे. काल जरा आहे आज टाकून देईल ते पक्का. मागचे राहू दे. आतापासून चालू कर. मागचे आरामात टाक. बरं ठीक आहे चालेल. हा आजपासून सुरू तर करून टाक. हा ठीक आहे पण मी त्याच्यासमोर डेट टाकेल डेट वाईज. म्हणजे ते डेट ठीक आहे डेट वाईज टाक. हा ठीक म्हणजे आहे. समजेल या डेट या दिवशी हे घेतलं होतं असं. ओके सो हे बघा आता याच्यामध्ये मी काय म्हणतोय तुम्हाला. टॉर्क म्हणजे काय असतं? जर असा एक रॉड असेल समजा तुमच्याकडे, तुम्ही याला तुम्ही जर फोर्स लावला तर तुम्ही जर असं सेंटरला फोर्स लावला एक्झॅक्ट सेंटरला, तर हे ऑब्जेक्ट जो आहे ना हा ऑब्जेक्ट वरती मूव्ह होऊन जाईल. असा जर तसा वरच्या बाजूला शिफ्ट होऊन जाईल. तो रोटेट वगैरे होणार नाही. तो स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करेल. अशी सरळ मोशन देईल तो सेंटरला जर तुम्ही अप्लाय केला तर. पण जर का मी हा जो फोर्स लावलेला आहे मी हा फोर्स सेंटरला न लावता मी थोड्याशा डिस्टन्सवर लावला, एफ डिस्टन्सवर, म्हणजे एवढ्या डिस्टन्सवर डी डिस्टन्सवर सेंटर पासून, समजलं? तर काय होईल? पेन घ्या असा पेन आणि त्याला कोपऱ्याला लावून पहा. पेन फिरतो की नाही गोल गोल ऍक्सिस भोवती? फिरतो की नाही? हा तुमचा पेन आहे. या पेनला सेंटरला जर तुम्ही फोर्स लावला तर तो पेन असा पुढे ढकलला जाईल ना. लावून पहा ढकलला जातो की नाही. आणि जर तुम्ही हा जो तुमचा पेन आहे या पेनला जर असा कोपऱ्याला फोर्स लावणार तर तो पेन असा रोटेट होतो याच्या ऍक्सिसच्या भोवती. असा रोटेट होतो बस ऍक्सिसच्या अराउंड. समजलं का? हो. हा मग हा जो तुम्ही फोर्स लावलेला आहे हा फोर्स लावला तुम्ही. इथं फोर्स लावणं आणि इथं फोर्स लावणं याच्यात काय फरक पडला? जर तुम्ही सेंटरला फोर्स लावला तर तो स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करतो. बट जर तुम्ही एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर फोर्स लावला, एका पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंटवर फोर्स जर अप्लाय केला तर त्या टायमाला तो स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म न करता तो कुठली मोशन परफॉर्म करतोय? रोटरी मोशन परफॉर्म करतो ना, रोटेशन परफॉर्म करतो ना, रोटेशनल मोशन. समजलं का? स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतो की नाही तो? एक फोर्स एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर लावल्यानंतर. सो हे जर मला रोटरी मोशन परफॉर्म करवायची असेल तर मला टॉर्क द्यावा लागतो. आणि टॉर्क म्हणजे यालाच म्हणतात एक प्रकारचा फोर्सच येतो, फक्त तो एका डिस्टन्सवर अप्लाय झालेला असतो. म्हणजे एका डी डिस्टन्सवर लागलेला फोर्स म्हणजे टॉर्क. समजलं का? टॉर्कचं कामच आहे ते रोटरी मोशन मध्ये परफॉर्म करणं. टॉर्क एक प्रकारचा फोर्सच असतो, फक्त डिस्टन्सवर लागतो. सो टॉर्कचा फॉर्म्युला तसाच येतो. टॉर्क म्हणजे टो, याला टो म्हणतात. असं टो इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स डिस्प्लेसमेंट असा त्याचा फॉर्म्युला आहे. बरोबर? तर टॉर्क आपण रोटरी मोशन परफॉर्म करण्यासाठी वापरतो. तर इथं तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय पहा. रेडियस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट आहे तेवढा डिस्प्लेसमेंट वरती
तुम्ही फोर्सने अप्लाय केला तर तुम्हाला टॉर्क भेटणार. बरोबर. आता हे वेक्टर क्वांटिटी आहे, आर वेक्टर आणि एफ वेक्टर. बरोबर. आता हा जो वेक्टर आहे एफ वेक्टर, याच्यामध्ये एफ साइन ऑफ थिटा घेतला गेलेला आहे. आर वेक्टर ऑलवेज कॉन्स्टंट असणार. त्याचं कारण असतं की जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म होते, म्हणजे जसं की रोटेशनल मोशन परफॉर्म होते, तेव्हा जर हा फोर्स तुम्ही एवढ्या डिस्टन्सवरती इथं लावताय तर तो थ्रू आउट त्या सर्कलमध्ये ते रेडियस ऑलवेज सेम असते. इथं पण रेडियस तीच असणार, इथं पण रेडियस तीच असणार, इथं पण रेडियस तीच असणार, इथं पण रेडियस तीच असणार. सर्व ठिकाणी रेडियस सारखी असते. आलं का लक्षात? सर्कलमध्ये, हो कारण सर. तो रोटरी मोशन परफॉर्म करतो, सो रेडियस त्याला सर्व ठिकाणी सारखी भेटते. सो या ठिकाणी आपल्याला रेडियसला कॉन्स्टंट घेता येतं. ओके. पण मग तुमचा प्रश्न असेल की रेडियस जर कॉन्स्टंट आहे तर मग तुम्ही याला वेक्टर का दाखवलं इथं? बरोबर की नाही? हो सर. मग या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का तुम्हाला? नाही. कोणचा काय अंदाज, काही लॉजिक? जर रेडियस कॉन्स्टंट आहे थ्रू आउट सर्कल, पूर्ण सर्कलमध्ये जर रेडियस कॉन्स्टंट असते, इथं पण आर सेम 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 असते, तर याचा अर्थ ते स्केलर असायला पाहिजे होतं, कॉन्स्टंट व्हॅल्यू असायला पाहिजे होती त्याची. समजा या जर 2 आहे तर असं नुसतं 2 लिहिलं पाहिजे होतं. त्याला वेक्टर का मेन्शन केलं गेलं? कोण सांगेल? मस्त लॉजिक एकदम. डायरेक्शन चेंज होते म्हणून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो याच्यामध्ये त्याची मॅग्निट्यूड भलेही सारखी आहे, प्रत्येक ठिकाणी 2 आहे, पण तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याची डायरेक्शन डिफरंट आहे. पहा, हा या डायरेक्शनला होता, हा या डायरेक्शनला आहे, हा या डायरेक्शनला आहे, हा या डायरेक्शनला आहे. सो वेक्टर हा स्केल मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनने बदलतो. आलं का लक्षात? तर मॅग्निट्यूड सारखी असून फायदा नाही, डायरेक्शन डिफरंट आहे ना, सो दॅट्स वाय तो वेक्टर झाला. ओके. हो सर. सो या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतात. पहा, छोट्या छोट्या असतात, फिजिक्समध्ये पण इंटरेस्टिंग असतात. व्हेरी गुड. सो हा जो फोर्स आहे, हा फोर्स या फोर्सचे 2 कॉम्पोनंट असतात ऑलवेज. सो फोर्स जर इन्क्लाइन असेल तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे 2 कॉम्पोनंट पडतात. एफ जर का फोर्स असेल तर ही एफ कॉस ऑफ थिटा याला येईल समजा, आणि एफ साइन ऑफ थिटा याला येईल समजा. ओके. सो आपण जनरली इथं असं कन्सिडर केलंय, जनरली एक्स वाय प्लेनमध्ये. ओके. सो कॉस कॉम्पोनंट आपण एक्स वाय प्लेनमध्ये जवळपास 0 पकडतो. त्याचा एक्स ॲक्सिसचा अँगल 0 असतो ना थिटाचा. सो एक्स ॲक्सिसचा अँगल 0 असल्यामुळे कॉस ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 होऊन जाते. सो याचा फोर्स येत नाही. आपण जो फोर्स आपल्याला कन्सिडर करायचा तो एफ साइन ऑफ थिटा पकडतो. सो या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं गेलं की टॉर्कच्या बाबतीत खास करून लक्षात ठेवा, हा जो फोर्स घेतला जातो तो एफ साइन कॉम्पोनंट घेतला जातो, कॉस कॉम्पोनंट येत नाही. ओके. सो टॉर्कचा फॉर्म्युला एफ आर साइन ऑफ थिटा लिहायचा. तेवढं महत्वाचं नव्हतं. ठीक आहे, माहिती पाहिजे तुम्हाला टॉर्क काय असतं. पुढे पहा, पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासचे पोझिशन वेक्टर तुम्हाला कधी कधी विचारलं जातं. वेक्टर टॉपिक जेव्हा तुम्ही नेक्स्ट इयरला अभ्यासणार, सो दॅट टाइम तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. सध्याला जरा प्रयत्न करा समजून घेण्याचा, नाही समजलं तरी चालेल, याच्यावर काही तेवढे प्रश्न काही पडत नाही. मेन प्रश्न मोमेंटमवर पडतात, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, तोच टॉपिक वरचा इम्पॉर्टंट करायचा. सो 2 पार्टिकल सिस्टीम, जर 2 पार्टिकल सिस्टीम असेल किंवा n पार्टिकल सिस्टीम असेल, तर जे मास सेंटर ऑफ मास असतं ते डिफरंट जागी वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस होतं 2 पार्टिकल सिस्टीममध्ये. मग 2 पार्टिकल सिस्टीममध्ये कसं प्लेस होतं, तर m1 r1 m2 r2 डिवाइड बाय m1 प्लस m2 हे त्याचं सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला येतो. ओके. हे RCM म्हणजे सेंटर ऑफ मासचा पोझिशन वेक्टर आहे तो. ओके. सेंटर ऑफ मास तुम्हाला माहिती काय असतं, बॉडीचं सेंटर ऑफ मास जिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट होते त्याला सेंटर ऑफ मास म्हटलं जातं. आलं का लक्षात? आलं का लक्षात? म्हणजे समजा असं सर्कल आहे तर याचं सेंटर ऑफ मास हा सेंटरच असणार, कारण तो सर्व बाजूनी सेंटरला येतो. पण आता जसं की जर ट्रायंगल असेल तर याचं सेंटर ऑफ मास काय येतं, याचा अँगल याची साईड बाय सेक्टर, याची साईड बाय सेक्टर आणि याची साईड बाय सेक्टर, तर हा जो मध्ये हा सेंटर ऑफ मास मानला जातो. ओके. समजा स्क्वेअर असेल तर याचा हा दोघांचा डायगोनल म्हणजे हा सेंटर ऑफ मास मानला जातो. समजा सिमेट्रिक शेप नसेल, अशा काही टाईपचा शेप आहे असा, तर याचा सेंटर ऑफ मास इकडे शिफ्ट होईल तो कुठेतरी, कारण जिकडे मास जास्त तिकडे तो शिफ्ट झालेला असतो. आलं लक्षात? हो. याचे वेगळे कॅल्क्युलेशन्स असतात, इंजिनिअरिंग मध्ये असतं ते, सध्याला नाहीये तुम्हाला. ओके. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जर 2 पार्टिकल असतील तर त्यांचं सेंटर ऑफ मास असं काढून घ्यायचं.
M1R1 M2R2 डिवाइड बाय M1 प्लस M2. काही गरज नाही तेवढंच लक्षात ठेवायची. स्किप करा टॉपिक, जाऊ द्या, काही कामाचं नाही. कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ टू पार्टिकल सिस्टीम, तेच येते कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये आले एक्स वाय झेड. M1 x1 प्लस M2 x2 अपॉन M1 प्लस M2, M1 y1 प्लस M2 y2 अपॉन M1 प्लस y2 M2 आणि M1 z1 प्लस M2 z2 अपॉन M1 प्लस M2. दोन पार्टिकलचे कोऑर्डिनेट असतात ते. ओके, म्हणजे तुम्हाला काय दिलेलं असतं माहिती का, एक 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 मास इथे आहे, एक मास इथे आहे. हे मास जे आहे ते M1 आहे, हे मास जे आहे ते M2 आहे आणि हे जे मास आहे याचे जे कोऑर्डिनेट आहे ते कोऑर्डिनेट x1 y1 आणि z1 आहेत आणि या कोऑर्डिनेट याचे x2 y2 आणि z2 असतील. तर यांचा जो सेंटर ऑफ मास येईल, या दोघं मासेसचा सेंटर ऑफ मास, तर सेंटर ऑफ मास इथं कुठेतरी आला पाहिजे. त्या सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट काय असतील, म्हणजे ते असतील x y आणि z. समजलं का? समजलं का? हो. हा, तर हे असे काढायचे. म्हणजे एक्सचा फॉर्म्युला आहे M1 म्हणजे याचा मास M1 x1 प्लस M2 x2 डिवाइडेड बाय M1 प्लस M2. मग वायचं कसं काढायचं, M1 y1 प्लस M2 y2 डिवाइडेड बाय M1 प्लस M2. आणि झेड कसं काढायचा, झेडचं कोऑर्डिनेट M1 z1 प्लस M2 z2 डिवाइडेड बाय M1 प्लस M2. हे कोऑर्डिनेट आणि हे कोऑर्डिनेट दोघं दिलेले असतात, M1 आणि M2 पण दिलेलं असतं. ओके, ओके. नेक्स्ट पहा, इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडी. याच्यामध्ये फॉर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम आणि फॉर रोटेशनल इक्विलिब्रियम अशा दोन प्रकारचे इक्विलिब्रियम असतात. म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा, जेव्हा बॉडी रिजिड बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असते तेव्हा त्याच्यावर अप्लाय झालेले सर्व फोर्सेस झिरो असतात. तुम्ही रस्सी खेच पाहिली का? रस्सी खेच पाहिली कधी? हो सर. हा, तर रस्सी केस मध्ये काय होतं, समजा इकडे काही पर्सन्स आहेत, ही अशी रस्सी आहे, इथं मध्ये सेंटरला येते, इकडे काही पर्सन्स आहेत समजा असे ओढणारे आणि इकडे काही आहेत समजा ब्लॅक वाले समजा. ओके, दोघांनी फोर्स लावून ठेवलेला असतो, याने इकडच्या बाजूला याने इकडच्या बाजूला. आता याने पण फोर्स लावलाय आणि याने पण फोर्स लावलाय. समजा याचा F1 आणि याचा F2 आहे. होतं काय, हे रस्सी ना एक टाइम असा येतो की रस्सी हलतच नाही, तिथे तो थांबून जाते, बिलकुल हलत नाही, इकडची तिकडे तिकडची इकडे. मग याचा अर्थ असा आहे का की यांनी फोर्स लावणं सोडून दिलं? याचा अर्थ असा आहे का? याचा अर्थ काय आहे, F1 आणि F2 दोघं कसे झाले? स्टेबल, इक्वल. हा, म्हणजे जेव्हा ते इक्वल झालेले असतात सो दॅट टाइम ती गोष्ट पॉसिबल होते. मग याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम स्टेट. ओके, इक्विलिब्रियम आपल्या वर्ल्ड मध्ये सध्याला कोणतीच गोष्ट स्टेबल होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की त्याच्यावर टेम्परेचर हा इम्पॅक्ट असतो. 27 डिग्री सेल्सिअस मध्ये तुम्ही, सो कुठलाच ऑब्जेक्ट स्टेबल नसू शकतो, स्टेबल होऊच शकत नाही. जर तुम्ही एकदम मायक्रोमध्ये स्टडी केला तर, मायक्रो फिजिक्स मध्ये स्टेबल होऊच शकत नाही तो, कारण त्याचे मॉलिक्यूल जे आहे ते 27 डिग्री सेल्सिअस मध्ये स्वतःच्या मेन ऍक्सिस भोवती रोटेशन परफॉर्म करतच असतो, व्हायब्रेशनल मोशन तो परफॉर्म करतच असतो. सो दॅट्स वाय तुम्हाला स्टेबल हा शब्द वापरताच येत नाही प्रॅक्टिकली. म्हणजे ऍक्च्युअली पाहायला गेलं तर आपण फक्त इक्विलिब्रियम हा शब्द वापरू शकतो. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे ते ऍक्च्युली स्टेबल कधीच नसतात, ते इक्विलिब्रियम मध्ये असतं. म्हणण्याचा अर्थ काय, त्याच्यावर लागलेले फोर्सेस बॅलन्स झालेले आहेत. समजा आता तुम्ही कोणी हे जमीन आहे समजा, या जमीनवरती हे समजा एक कार आहे समजा अशी. ओके, आता ही कार या लँड वरती उभी आहे, याचा अर्थ काय आहे, या लँडनी लावलेला नॉर्मल रिॲक्शन. ओके, आणि ह्या कारचं जे वेट आहे खाली ती mg. ओके, हे दोघं एकमेकाला बॅलन्स करून आहे, म्हणजे n = mg आहे. सो दॅट्स वाय ते त्या ठिकाणी स्टेबल आहे. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो सर. जर mg वाढलं तर काय होईल? नाही, ही खालीच असेल ना रस्त्यात घुसून जाईल ना ती, वेट वाढल्यामुळे. हा बरोबर की नाही? हो. सो इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी
स्टेबल झालेली सारखी वाटते तर त्याचं मिनिंग असतं की त्याच्यावर लागलेले सगळ्या बाजूचे फोर्सेस बॅलन्स असतात. सो दॅट्स वाय तशी झालेली आहे. वरतून खालतून लागलेला फोर्स वरच्या फोर्सने बॅलन्स केलेला असतो, लेफ्टने लागलेला फोर्स राईट साईडच्या फोर्सने बॅलन्स केलेला असतो. सो दॅट्स वाय ती गोष्ट स्टेबल असते असं मला म्हणण्याचा अर्थ आहे. कोणची गोष्ट याच्यामुळे आणि या कंडिशनला म्हणतो आपण इक्विलिब्रियम स्टेट. ओके, सो आता अशा केसेस पॉसिबल होतात. मग सर्व फोर्सेसची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला फोर्सेसची सम 0च भेटते. आता तुम्ही म्हणणार हे फोर्सेसची सम केल्यावर तर वाढली पाहिजे ती, तर तसं नसतं ते. आता समजा हा ऑब्जेक्ट होता, याच्यावरती तुम्ही आपण पाहिलं पहा खालच्या बाजूला त्याच्यावर mg फोर्स लागलेला होता आणि त्याच्यावर तेवढाच वरच्या बाजूला नॉर्मल रिॲक्शन हा फोर्स लागलेला असेल. आता आपण म्हणतो समजा हा फोर्स समजा F1 फोर्स आहे आणि हा फोर्स समजा F2 फोर्स आहे. आपल्याला माहिती आहे की ही जी ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट स्टेबल ऑब्जेक्ट आहे सध्याला, म्हणजे हा थांबलेला आहे व्यवस्थित, कुठं चालत नाही, काहीच नाही करत. मग आता मला सांगा या सर्वांची सम 0 कसं काय झाली? ते तर वाढली पाहिजे. मग त्याचा विषय असा असतो की वर जाणाऱ्या फोर्सेसला प्लस घेतलं जातं, खाली येणाऱ्या फोर्सेसला मायनस घेतलं जातं. सो काय होईल तुमचा F2 तुम्हाला माहिती आहे N = mg असणार बरोबर. F2 फोर्स प्लस घेतला जाईल, F1 फोर्स मायनस घेतला जाईल आणि दोघांची प्लस काय येईल मग 0 बरोबर ना, कारण F1 = mg F2 आहे. सो मी F2 च्या जागी F1 टाकू शकतो का? हो. मग दोघांची प्लस किती झाली? 0 झाली ना. नाही समजलं? समजलं. हा, अल्जेब्रिक सम असते ती, म्हणजे एक प्लस असतो एक मायनस असतो, जास्त 0 होतात. तसं रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क मेंटेन असतो. जर रोटेशनल इक्विलिब्रियम असेल तर त्याच्यामध्ये टॉर्क कधीच चेंज होत नाही. म्हणजे काय, एक ऑब्जेक्ट सेम वेनी रोटेशन करतो, जसं की अर्थ आहे. अर्थ तिच्या ऍक्सिसच्या भोवती सेम स्पीडनी सेम याच्यानी सेम टॉर्कनी रोटेट करते. जर तिने टॉर्क जर चेंज केला तर आपल्याकडे भूकंप येईल, बरोबर की नाही? ते टॉर्क चेंज करते का? तुम्हाला जाणवतं तरी का की अर्थने तिचा टॉर्क चेंज केला? अजिबात नाही. सो सेम टॉर्कनी ते फिरत असते. जेव्हा रोटेशनल इक्विलिब्रियम जनरेट होतं, जसं की अर्थ एक रोटेशनल इक्विलिब्रियम जनरेट करून आहे, स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते, पण त्याच टॉर्कने फिरते ज्या टॉर्कने ती कंटिन्युअस फिरत आलेली. ओके, सो तशा केसमध्ये त्याचा टॉर्क जो असतो तो मेंटेन असतो, म्हणजे 0 असतो जवळपास. त्याचे सगळे जे टॉर्क त्याच्यावर अप्लाय झालेले आहेत त्या सर्वांचं ऍप्लिकेशन 0 असतं, म्हणून तो तसं तुम्हाला इम्पॅक्ट तसं जाणवत नाही. आलं लक्षात? सेम कॉन्सेप्ट आहे, प्लस टॉर्क मायनस टॉर्क. ओके ओके हो सर. हा, एखादी एक्झाम्पल द्यायची गरज आहे का याची रोटेशनल टॉर्कची? चालेल सर, अजून चांगलं समजेल. समजा एक व्हील आणला तुम्ही, ग्राइंडर व्हील किंवा टायर घ्या तुमचं गाडीचं व्हील टायरचं. ओके, तर टायरला तुम्ही इंजिनने काय देतात? पॉवर देतात. इंजिन पॉवर कशी देतं? ते टॉर्क प्रोव्हाइड करतं तेव्हा तो फिरतो. विदाउट टॉर्क फिरेल का तो? नाही फिरणार, बरोबर की नाही? आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही टॉर्क कसं काय दिला? तुम्ही नीट पहा, तुमची जी सायकल असते त्या सायकलचं हे चाक असतं, समजा हे असं तुमच्या सायकलचं मागचं व्हील आहे. त्या व्हीलच्या जो ऍक्सल असतो तो ऍक्सल इथं असतो असा. तुमची जी चेन लावलेली असते